श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणत्रिवार मुद्रा परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणत्रिवार वंदन आणि सर्व सेवेकरिता ब्रह्म श्री स्वामी समर्थ। बघा, आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी 11 गुरुवारचं व्रत। 11 गुरुवारचं व्रत कसं करायचं, त्याचबरोबर त्याचा काय अनुभव आहे तेही मी आज तुम्हाला सांगणार आहे। कारण माझ्या एका मैत्रिणींनी हे 11 गुरुवारचं व्रत केलं आहे, तर तिला त्याचा खूप छान असा अनुभव आलेला आहे। म्हणून मला असं वाटलं की आपण 11 गुरुवारचं व्रत तिने कसं केलं आणि नेमकं आपल्याला जर करायचं असेल तर आपणही सोप्या पद्धतीने ते कसं करू शकतो याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। माझी एक मैत्रीण आहे केंद्रामधली, तर केंद्रामधली एक मैत्रीण तिने केंद्रामध्ये येत होती। ती रोज आरती वगैरे आरतीला यायची महाराजांच्या। मग आरतीला आल्यानंतर अशीच आमची ओळख झाली। मग ओळख झाल्यानंतर असंच विषय निघता एके दिवशी तिने मला ह्या 11 गुरुवारच्या व्रताबद्दल सांगितलं। तर तिचा अनुभव असा आहे की तिचा एक मुलगा आहे, त्याचं शिक्षण वगैरे माझ्यापेक्षा बरीच मोठी आहे। तिचा मुलगा आहे, त्याचं शिक्षण वगैरे भरपूर झालेलं आहे। मग शिक्षण वगैरे सगळं झालेलं होतं, पण मनावा तसा पगाराचा जॉब त्याला मिळत नव्हता आणि घराची परिस्थिती नाजूक होती। तर मग त्याच्यासाठी ती रोज महाराजांना प्रार्थना करायची। मग असंच तिला कुठून तरी 11 गुरुवारच्या व्रताबद्दल माहिती मिळाली। तर मग तिने ते व्रत केलं। ते व्रत तिने कसं पद्धतीने केलं, तर तिने फक्त 11 गुरुवार, तिला वाचता लिहिता येत नाही, मग तिने काय केलं, फक्त व्रत फक्त गुरुवारच्या दिवशी ती उपवास करायची। आणि जे स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र होतं, स्वामी चरित्राच्या ग्रंथाचं वाचन आपल्याला त्या दिवशी करायचं असतं। तर त्याचं वाचन तिला वाचता येत नसल्यामुळं तिने काय केलं की ती फक्त गुरुवारचा उपवास धरायची आणि जे वाचन आहे ते वाचन तिच्या मिस्टरांकडून, एखाद्या गुरुवारी मिस्टरांकडून करून घ्यायची, एखाद्या गुरुवारी त्या मुलाकडून करून घ्यायची। जसं गुरुवारी तिच्या याच्यामध्ये जे कोणी भेटेल त्यांच्याकडून ती त्याचं वाचन करून घ्यायची स्वामी चरित्राचं। तर अशा पद्धतीने तिने ते गुरुवार केले। असे करत करत तिचे 9 गुरुवार कंप्लीट झाले आणि ती म्हणली 9 गुरुवार कंप्लीट झाल्यानंतरच तिच्या मुलाला चांगल्या प्रकारचा जॉब मिळाला। म्हणजे त्याला आता 40,000 रुपये पेमेंटचा जॉब त्याला मिळालेला आहे। सुरुवातीला कुठंतरी तो बँकेमध्ये का कुठं म्हणे 15,000 तो काम करत होता। तर मग अशा पद्धतीने त्याचं चांगलं शिक्षण झालेलं असूनही त्याला ते जॉब लागत नव्हता, म्हणूनच तिने हे व्रत केलेलं होतं। तर अशा पद्धतीचा तिला अनुभव आलेला आहे। असं मी तुम्हाला थोडक्यात अनुभव तिचा सांगितलेला आहे। तिने एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे गुरुवारचं व्रत केलेलं आहे। असं काही एकदम काही नियम वगैरे असं काही भरपूर काही असं करून अजिबात ती सेवा तिने केलेली नाही। म्हणून असं मला असं वाटलं की आपण ही सोप्या पद्धतीने जी तिने केलेली सेवा आहे ती सेवा आपण तुमच्यापर्यंत पोहोचूयात। तर बघा, आपल्याला आता हे व्रत कसं करायचं त्याबद्दल मी सोप्या साध्या पद्धतीने माहिती सांगणार आहे। फक्त कुठलीही सेवा करताना मी सतत सांगत असते की कुठलीही सेवा करताना, महाराजांची कुठलीही सेवा करताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव पाहिजे। श्रद्धा आणि भाव असेल तर कोणत्याही पद्धतीने केलेली सेवा ही महाराज त्यांच्या चरणी रुजू करून घेतात। आपण कसं असतं, आपण बी कशाही पद्धतीने ते जमिनीत टाकलं, उथं पालथं कोणत्याही पद्धतीने आडवं उभं, तरी ते जमिनीतून त्याच्यातून उगून रोपटं त्याचं तयार होतंच। त्याच पद्धतीचं सेवेचं पण आहे। खूपच असे नियम आणि खूपच असं हे करून मनामध्ये काहीतरी भीती निर्माण करून केलेली सेवेला काही उपयोग नसतो। फक्त मनामध्ये श्रद्धा आणि महाराजांविषयी आपल्या मनामध्ये असलेला विश्वास की नाही, महाराज माऊली माझं हे काम करणारच आहेत, अशा पद्धतीचा जो विश्वास आहे तो विश्वास आणि ती श्रद्धा, ती भावना जास्त महत्त्वाची आहे। आपण कोणत्या किती तळमळीने आपण सेवा करतो ते महत्त्वाचं आहे। तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे की 11 गुरुवारचं व्रत कशा पद्धतीने करायचं आहे। तर ज्या महिला समजा कामासाठी बाहेर वगैरे जात आहेत, तर ज्यांना घरात एक दिवसभर त्या घरात नसतात, बाहेर कामाला वगैरे जातात, त्यांच्याकडे वेळ नाही, तर अशा स्त्रियांनी ते व्रत कसं करायचं, तर काय करायचं, सगळ्यात पहिल्या गुरुवारी लवकर उठायचं, सगळे आपले पारुष काम आवरून घ्यायचे। पारुष काम आवरून घेतल्याच्या नंतर आंघोळ वगैरे आवरून आपला जो प्रातविधी आहे तो सगळा आवरून घ्यायचा आणि देवपूजा करून घ्यायची। सगळ्यात सुरुवातीला देवपूजा करून घेतल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे, हातामध्ये थोडेसे तांदूळ, पाणी आणि हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं आहे, किंवा एखादं फूल जर असेल तर ते फूल आपण त्याच्यावरती ठेवायचं आहे। आणि आपण सगळ्यात सुरुवातीला संकल्प सोडायचा आहे। संकल्प कसा सोडायचा आहे, तर तुम्ही जे कामासाठी तुम्ही ती सेवा करत आहात ते तुमचं जे काम आहे ते महाराजांना सांगायचं आहे की माझं हे काम आहे किंवा हे काम व्हावं यासाठी मी ही 11 गुरुवारची सेवा करत आहे। तर माझ्याकडून ही सेवा मनोभावे पूर्ण करून घ्या, निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि या सेवेचं मनोवांछित फळ मला प्राप्त होऊ द्या, असं म्हणून आपल्याला तो संकल्प सोडायचा आहे। असं म्हणून ते हातातलं पाणी जे आहे ते खाली आपल्याला सोडायचं आहे। तर अशा पद्धतीने हा झाला आपला संकल्प। संकल्प झाल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर महाराज त्या दिवशी आपण गुरुवारचा उपवास धरायचा आहे। उपवास धरायचा आहे त्याच्यानंतर देवपूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर आपण स्वामी चरित्र घ्यायचं आहे।
स्वामी चरित्र आपण घ्यायचं आहे. ते स्वामी चरित्राचं आपल्याला पूर्णतः वाचन करायचं आहे. स्वामी चरित्रात 21 अध्याय आहेत. ते 21 अध्याय आपल्याला पूर्ण वाचन करायचे आहेत. 21 अध्याय वाचायच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन घेतल्याच्या नंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत आपल्याला स्वामी चरित्राचं वाचन करायचं आहे. अशा पद्धतीने ज्या लेडीज आपल्या बाहेर जातात कामासाठी त्या लेडीजनी केलं तरी चालेल. आणि उपवास मात्र आपल्याला संध्याकाळी आपल्याला घरी आल्यानंतर आपण स्वयंपाक वगैरे करून आपण संध्याकाळी तो उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीची ही सेवा आहे. ही सेवा आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे. कारण कितीही आपण तामझाम केला सेवा करत असताना तरीही आपल्या मनातली जर श्रद्धा खरी नसेल तर त्याला काहीच उपयोग नाही आणि त्या सेवेला फळही प्राप्त होत नाही. त्याच्यामुळं साध्या सोप्या पद्धतीने पण मनामध्ये भक्तिभाव ठेवून केलेली सेवा कधीही महाराजांपर्यंत लवकर पोहोचते आणि महाराजही त्याचं फळ आपल्याला लवकर देतात. तर अशा पद्धतीने ज्या लेडीज बाहेर काम करतात, ज्या जॉब करतात, त्या लेडीजनी अशा पद्धतीने सेवा केली तरी चालते. त्याचं फळही आपल्याला नक्की प्राप्त होतं. त्याचबरोबर आता ज्या आपल्या हाऊसवाईफ असतात, ज्या समजा घरी असतात, ज्यांच्याकडे थोडाफार वेळ असतो, अशा ताईंनी कशी ती सेवा करायची आहे. तर काय करायचं आहे, आपण गुरुवारी उठून सगळं आपलं सकाळचा जो विधी आहे तो आवरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे आपली करून घ्यायची आहे. देवपूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता पूजा मांडायची आहे. ज्या ताईंना पूजा मांडण्यासाठी वेळ आहे त्या ताईंनी पूजा मांडून घ्यायची आहे. काय करायचं आहे तर देवघराच्या साईडला जिथे आपल्याला व्यवस्थित जागा असेल तिथे आपण एक पाट मांडायचा. त्या पाटावर एक काळा कपडा सोडून बाकी कुठलाही कपडा तुम्ही एक त्याच्यावर पीस अंथरून घ्यायचा आहे. तो पीस अंथरून घेतल्याच्या नंतर महाराजांचा फोटो त्याच्यावर त्या पीसावर ठेवायचा आहे. त्याचबरोबर महाराजांचा फोटो ठेवा किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा. मूर्ती जर असेल तुमच्याकडे तर मूर्तीचा अभिषेक करूनही तुम्ही ती मूर्ती त्याच्यावरती स्थापन करू शकता. आणि त्याचबरोबर ही मूर्ती ठेवून झाल्याच्या नंतर महाराजांच्या दक्षिण साईडला म्हणजे दक्षिण साईडला आपण एक शंख ठेवायचा आहे पूर्व पश्चिम अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर जो उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला आपल्याला घंटी ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने मांडणी करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला गणपतीची मूर्ती असेल तर गणपतीची मूर्ती ठेवू शकता, नाही तर आपलं जोडपान विड्याचं ठेवून त्याच्यावरती एक सुपारी गणपती म्हणून आपण स्थापन करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडायची आहे. आणि त्याच्यानंतर पूजा मांडून झाल्याच्या नंतर एक साईडला तुम्ही गणपतीची स्थापना केली तर त्याच्या शेजारी आपल्याला विड्याच्या जोडपानावरच आपल्याला अजून एक सुपारी ठेवायची आहे, ती म्हणजे कुलदेवतीची म्हणून. तर अशा पद्धतीने आपल्याला या पूजेची मांडणी करायची आहे. आणि ही पूजेची मांडणी करून झाल्याच्या नंतर मग आपल्याला महाराजांना अष्टगंध वगैरे लावून घ्यायचा आहे. आपली जी कुलदेवीची आपण जी सुपारी स्थापन केलेली आहे तिला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि गणपतीला आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. आता अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा अगरबत्ती धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे सर्व देवांना. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. महाराजांना नैवेद्य दाखवायचा, कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा खडीसाखरेचा, गणपतीलाही नैवेद्य दाखवायचा खडीसाखरेचा. अशा पद्धतीने आपण ती पूजेची विधी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सगळं फुलं वगैरे अर्पण करून घ्यायचे. सगळी विधी झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, एक चटई टाकून आपण त्याच्यावर बसलेलंच असणार आहे. तर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे ही सेवा मांडामांडी करण्याच्या अगोदर. मग त्याच्यानंतर आपण ही सगळी सेवा करून झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामी स्तवन अगोदर घ्यायचं आहे. स्वामी स्तवन घेतल्याच्या नंतर एक श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग स्वामी चरित्र जे आहे ते स्वामी चरित्रातले पहिल्या अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत हे जे एवढे अध्याय आहेत 21 अध्याय ते 21 अध्यायाचं आपल्याला पूर्णतः वाचन करायचं आहे. म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. सेवा करायच्या अगोदर आपल्याला संकल्प मात्र आधी सांगितल्याप्रमाणे सोडायचा आहे. अशा पद्धतीने हे साधं आणि सोपं 11 गुरुवारचं व्रत आहे. बऱ्याच सेवेकरांना किंवा बऱ्याच ताईंना ह्या सेवेचा अनुभव आलेला आहे. माझ्या ताईंना ह्या जवळच्या एका ताईंना हा अनुभव आलेला आहे. म्हणून मला असं वाटलं की आपणही या सेवेची जी माहिती आहे साध्या सोप्या पद्धतीने आपण देऊयात.
तर अशा पद्धतीची ही सेवा आहे. ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी नक्की करून बघा. जर तुम्हाला काही अनुभव आलेले असतील सेवेचे तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ पाहताना संपूर्ण व्हिडिओ पाहत जा, म्हणजे जी सांगितलेली माहिती आहे ती व्यवस्थितपणे लक्षात येते किंवा व्यवस्थितपणे कळते. तर स्किप करत तुम्ही जर बघितला व्हिडिओ तर कुठल्याही पद्धतीची सेवा व्यवस्थित लक्षात येत नाही आणि मग अडचण येते. मग कमेंट्समध्ये हे कसं करायचं ते कसं करायचं असं विचारण्यापेक्षा व्यवस्थित त्या व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच सेवा करा. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.